कोकणात आजपर्यंत तुम्ही असं कधीच नसेल पाहिलं. कोकणात कोणीतरी लिफ्ट घेऊन फिरतंय, कधी ऐकलंय का? हो, तो मीच आहे. कदाचित मी पहिला असेल. पूर्ण 1 महिना नो प्लॅन ना फिक्स डेस्टिनेशन, फक्त मी आणि कोकण. आता लिफ्ट घेऊन ट्रॅव्हल करणं इतकं पण डिफिकल्ट नाही, तितकंच इझी सुद्धा नाही. कधी एखादी लिफ्ट लवकर भेटते, तर कधी 3-4 तास उन्हात थांबावं लागतं. एक प्रो टिप, खांद्यावर बॅग असली की निदान काही गाड्या थांबतात, तर नेहमी तुमची बॅग तुमच्या खांद्यावर ठेवा. पाणी नक्की कॅरी करा. हेवी बॅग, ऊन आणि थकवा हे सर्व सोबत होतं, पण प्रवास काही थांबला नाही. पण कोकणातल्या या 1 महिन्याच्या प्रवासात मी जे शिकलो ते कोणत्या पण पुस्तकात सापडणार नाही. माझी हरवलेली बॅग सुद्धा मला परत भेटली, कारण लोकांची माणुसकी, अनोळखी माणसांवर ठेवलेला विश्वास आणि प्रत्येक लिफ्ट मागे असलेली एक वेगळी गोष्ट. कधी ट्रक ड्रायव्हरचा स्ट्रगल ऐकला, कधी ऑटोवाल्या काकांनी लिफ्ट दिली, तर कधी कोणी घरचं जेवण सुद्धा दिलं आणि घरी झोपायला जागा सुद्धा दिली. तेव्हा जाणवलं, प्रवास फक्त ठिकाण दाखवत नाही, तो माणसांना समजून घेणं शिकवतो. हा कोकणातला 1 महिना माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा लेसन ठरणार आहे, कारण लिफ्ट घेऊन फिरताना मी कोकण फक्त पाहिला नाही, तो जगलो आहे.